मी अमृता कर्णिक MVTVच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। सिडकोच्या घरांचे आता ऑनलाईन आरक्षण होणार। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 50,000 घरांचं चित्र सादर करणार। आता जात पडताळणी प्रमाणपत्र 3 महिन्यात देणे बंधनकारक। लोकसेवा हक्क कायद्यातील तरतूद। दिघ्यातील अनाधिकृत बांधकामावर 7 डिसेंबरपासून अतिक्रमणाची कारवाई, तर सिडको 1 जानेवारीला अतिक्रमण जमीनदोस्त करणार। पुन्हा एकदा स्वागत। येत्या 5 वर्षात 50,000 घरबांधणीचे लक्ष्य ठेवलेल्या सिडकोनं यानंतर घराचे आरक्षण म्हाडाच्या धर्तीवर ऑनलाईन करण्याचा विचार सुरू केलाय। 4 डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या देशातील पहिल्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या सादरीकरणात या 50,000 घरांचं चित्र मांडलं जाणार आहे। येत्या 5 वर्षात 50,000 घरबांधणीचे लक्ष्य ठेवलेल्या सिडकोनं यानंतर घराचे आरक्षण म्हाडाच्या धर्तीवर ऑनलाईन करण्याचा विचार सुरू केलाय। 4 डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या देशातील पहिल्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या सादरीकरणात या 50,000 घरांचं चित्र मांडलं जाणार आहे। यापुढे सिडकोच्या घरांसाठी म्हाडाप्रमाणे ऑनलाईन पद्धतीनं आरक्षण केलं जाणार आहे। त्यामुळे घर आरक्षणाचा प्रत्येक अर्ज हा ऑनलाईन पद्धतीनं स्वीकारला जाणार असून त्याची छाननी, जाहीर पत्र हेही ऑनलाईन असणार आहे। याची चाचपणी पणन विभागानं सुरू केली असून येत्या काळात सिडको, तळोजा, घणसोली, वाशी, द्रोणागिरी, उल्वा, पाचनन भागात 50,000 घरं बांधण्यात येणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी खारघर, पनवेल, द्रोणागिरी व पुष्पकनगर या भागात 2 प्रकारे राबवण्यात येणाऱ्या स्मार्ट सिटी प्रकल्पाचा आराखडा सादर केला जाणार असून स्मार्ट सिटी अंतर्गत कामांचा शुभारंभ केला जाणार आहे। ब्युरो रिपोर्ट, MVTV। लोकसेवा हक्क कायद्यानुसार सरकारी नोकरी, शाळा, महाविद्यालयामधील प्रवेश, निवडणुका लढवणे अशा विविध कारणांसाठी लागणारे जात वैधता प्रमाणपत्र अर्जदाराला 3 महिन्यांच्या आत देणं अनिवार्य करण्यात आलंय। तर अनुसूचित जाती जमातीतील अत्याचारग्रस्त लोकांना व त्यांच्या कुटुंबांना 1 महिन्याच्या आत अर्थसहाय्य देणंही बंधनकारक करण्यात आलंय। लोकसेवा हक्क कायद्यानुसार सरकारी नोकरी, शाळा, महाविद्यालयामधील प्रवेश, निवडणुका लढवणे अशा विविध कारणांसाठी लागणारे जात वैधता प्रमाणपत्र अर्जदाराला 3 महिन्याच्या आत देणं अनिवार्य करण्यात आलंय। तर अनुसूचित जाती जमातीतील अत्याचारग्रस्त लोकांना व त्यांच्या कुटुंबांना 1 महिन्याच्या आत अर्थसहाय्य देणं बंधनकारक करण्यात आलंय। लोकसेवा हक्क कायद्यानुसार शासनाच्या विविध विभागांकडून व कार्यालयाकडून नागरिकांना विहित कालावधीत सेवा मिळणे आवश्यक आहे। तसंच नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांबाबत संपूर्ण माहिती जनतेला देण्याचीही कायद्यात तरतूद आहे। त्यानुसार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने 24 नोव्हेंबरला एक आदेश काढून नागरिकांना 10 सेवा विहित कालावधीत देण्याचं जाहीर केलंय। यामध्ये शासकीय सेवेतील आरक्षित जागेवरील नोकरी, पदोन्नती, शाळा महाविद्यालयातील प्रवेश, वसतिगृहातील प्रवेश, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणे, देशांतर्गत शिष्यवृत्ती, परदेशी शिष्यवृत्ती, ज्येष्ठ नागरिक तसेच अपंगांना ओळखपत्र देणं, निराधार योजनांच्या अर्जावर निर्णय घेणं, शासकीय वसतिगृहातील प्रवेश इत्यादी सेवा मिळण्याबाबत कालावधी निश्चित करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, MVTV। दिघा परिसरातील अनाधिकृत बांधकामावर 7 डिसेंबरपासून MIDC अतिक्रमणाची कारवाई करणार आहे। तर दुसरीकडे सिडको आपल्या कार्यक्षेत्रातील 4 अनाधिकृत बांधकामांवर 1 जानेवारीला जमीनदोस्त करणार आहे। दिघा परिसरातील अनाधिकृत बांधकामांवर 7 डिसेंबरपासून MIDC अतिक्रमणाची कारवाई करणार आहे। तर दुसरीकडे सिडको आपल्या कार्यक्षेत्रातील 4 अनाधिकृत बांधकामं 1 जानेवारीला जमीनदोस्त करणार आहे। कोर्टानं सण उत्सव असल्याने 31 डिसेंबरपर्यंत कारवाईवर स्थगिती आणून रहिवाशांना दिलासा दिला होता। मात्र आता पुन्हा एकदा अतिक्रमणाची कारवाई करण्यात येणार आहे। ब्युरो रिपोर्ट, MVTV। आर्थिक स्थैर्य, रोजगार निर्मिती आणि झपाट्याने होणारा विकास लक्षात घेता सिडको प्रशासनाने आता दक्षिण नवी मुंबईतील ब्राउनफील्ड क्षेत्रातील 7 शहरांमध्ये स्मार्ट सिटीची संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतलाय। 7,710 हेक्टर क्षेत्रफळाच्या या प्रकल्पाला सिडको नवी मुंबई स्मार्ट सिटी असं नाव देण्यात आलंय। आर्थिक स्थैर्य, रोजगार निर्मिती आणि झपाट्याने होणारा विकास लक्षात घेता सिडको प्रशासनाने आता दक्षिण नवी मुंबईतील ब्राउनफील्ड क्षेत्रातील 7 शहरांमध्ये स्मार्ट सिटीची संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतलाय। 7,710 हेक्टर क्षेत्रफळाच्या या प्रकल्पाला सिडको नवी मुंबई स्मार्ट सिटी असं नाव देण्यात आलंय। यामध्ये किफायतशीर घरे, मेट्रो, पायाभूत सुविधा आणि पोर्ट सिटी प्रोजेक्टचा समावेश आहे। दक्षिण नवी मुंबईतील नियोजित विमानतळाजवळील पुष्पकनगरचा ग्रीनफील्ड स्मार्ट सिटी प्रकल्प म्हणून
म्हणून राबवण्यात येणार आहे। सर्व प्रकारच्या सेवा सुविधांनी पुष्पकनगर समृद्ध असणार आहे। 230 हेक्टर क्षेत्रात या प्रकल्पाची निर्मिती करण्यात येणार आहे। पुष्पकनगर प्रकल्पावर 941 कोटी रुपये खर्च येणार असून डिसेंबर 2018 मध्ये भारतातील ही पहिली स्मार्ट सिटी अस्तित्वात येईल। तर या संपूर्ण प्रकल्पावर अंदाजे 35 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। 5 वर्षात या भागातील पायाभूत सुविधांवर 50,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक होणार असून सर्व क्षेत्रात एकूण 8.7 लाख रोजगार निर्माण होणार आहेत। ब्युरो रिपोर्ट MVTV। पालिका परिवहन प्रशासन विविध भागात 3 नवीन लघु मार्गांवर आपली सेवा सुरू करण्याच्या विचारात आहे। कोपरखैरणे, घणसोली, वाशी, बेलापूर व उल्वे नोड मार्गावर NMMTची सेवा सुरू केली जाऊ शकते। पालिका परिवहन प्रशासन विविध भागात 3 नवीन लघु मार्गावर आपली सेवा सुरू करण्याच्या विचारात आहे। कोपरखैरणे, घणसोली, वाशी, बेलापूर व उल्वे नोड मार्गावर NMMTची रिंग रूट सेवा सुरू केली जाऊ शकते। सर्वप्रथम कोपरखैरणे विभागात NMMTची रिंग रूट सेवा सुरू करण्यात येईल। या रिंग रूट सेवेमुळे परिवहनाकडे जादा महसूल जमा होणार आहे। परिवहन प्रशासन दूरच्या मार्गावर वातानुकूलित बस सेवा सुरू करण्याच्याही विचारात आहे। जानेवारी 2015 पासून खारघर विभागात सुरू केलेल्या NMMTच्या सेवेला चांगला प्रतिसाद मिळाल्याने 3 नवीन रिंग रूट सुरू करण्याचा NMMTने विचार केलाय। ब्युरो रिपोर्ट MVTV वृत्तवाहिनीवरील बातम्या आता तुम्ही media.mvtv या YouTube-वरील लिंकवरही पाहू शकता किंवा तुम्ही आम्हाला 27571494 या दूरध्वनी क्रमांकावरही संपर्क करू शकता। तुम्हाला काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर mvtvnews@gmail.com वरही तुम्ही कळवू शकता। आजच्या बातमीपत्रात इतकंच। पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।